नमस्कार। अनेकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा प्रकर्षाने गाजतो किंवा कोणी डिप्रेशन आलं म्हणून आत्महत्या करतं हा बी मुद्दा प्रकर्षाने गाजतो। परंतु याच्यावरती ना राष्ट्रबंधू अमर बलिदानी राजूभाई दीक्षित यांनी ना एक मार्ग सुचवला होता, एक प्रयोग सांगितलेला होता, तो आपण सगळे विसरून गेलो, त्याच्यामुळे हे घडतंय। खरं पाहिलं तर मनाची शांती आहे ना ही ह्या कामासाठी ना अतिशय गरजेची असते। मनाची शांती, त्याच्यानंतर आपल्या स्वभावामधली शांती, ही योग्य विचार करण्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे। या गोष्टी पण याला कारणीभूत आहेत। कारण माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये येतो ना, जेव्हा त्याला असं जाणवतं की या जगामध्ये आता काही राहिलेलंच नाही आहे, आपल्यासाठी काही राहिलं नाही ना, त्यावेळेस तो आहे ना अंतिम शेवटचं टोक उचलत असतो, पाऊल उचलत असतो। त्याच्यासाठी ना एक बघा, उपचार आपल्या पूर्वजांनी ना लाखो हजार वर्ष केला, लाखो हजार वर्षात ना आपल्या पूर्वजांनी कधी आत्महत्याचा विचार नाही केला किंवा अशी उदाहरणं कधी नव्हती। आज काय झालं आहे, आपण काय केलं आहे, आपली ना गाई गुरं जनावरं सगळी विसरून गेलो आहे। लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा जोडी होती, जोडी म्हणजे ही बैलांची जोडी। त्या जोडीच्या जीवावरती ना तो दिवस रात्र राहत होता, त्याला काही दुःख झालं तर तो बैलांबरोबर गायींच्या बरोबर शेअर करत होता। लक्षात ठेवा, ही जनावरं लाईव्ह आहेत, जिवंत आहेत आणि ना ती आपल्या संवेदना ओळखत असतात। या संवेदना ओळखत असतात, आपली निगेटिव्हिटीसुद्धा ते ओळखत असतात आणि निगेटिव्हिटी ना ग्राफ्सिंग करण्याची, त्यांच्याकडे खिचून घेण्याची ना ताकद त्यांच्यामध्ये असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी देण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये असते। मग एवढी जबरदस्त पूर्वीच्या काळी लोकांनी बघा गाईच का पाळल्या? मग त्यांना गेंडा पाळता येत नव्हता का, हत्ती पाळता येत नव्हता का? गाईच का पाळल्या? कारण त्यांच्यामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी ही मानवाला मिळून देण्याची ताकद गायींमध्ये होती। ही त्यांनी पूर्वजांनी ओळखलं होतं, म्हणून त्यांनी गायी पाळल्या। आणि जी व्यक्ती ना गायींच्या सहवासात असते ना, ती कधी असा अंतिम टोकाचा निर्णय घेत नाही। लक्षात ठेवा, माणूस दिवसभर दमला ना तरी त्याला गायींच्या सहवासात तो संध्याकाळी आला, दूध काढायच्या वेळेला आला, त्याला ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असायची आणि ना तो परत नवीन ऊर्जेने ना दिवस जगत होता। इतकं जबरदस्त शास्त्र होतं ते पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेलं। आपण मोडकळीस आणलं आणि आपण ट्रॅक्टर आणला, आता तो लोखंडाचा आहे, त्याच्यामध्ये काही जीव नाही आहे, आपण त्यालाच पूजन करतो, नारळ फोडतो, हळदुरे घालतो, पण त्याच्यामधून आहे ना आपल्याला जी संवेदना भेटायला पाहिजे ती भेटत नाही आहे। हां ठीक आहे, मान्य आहे, त्याच्याने काम होतं आपलं शेतीचं, पण आपल्या मनाच्या आरोग्याचं काय? लक्षात ठेवा, मनाचं आरोग्य राखण्याचं काम आहे ना हजारो वर्ष आपल्या गायींनी केलं, हजारो वर्ष शेतकरी त्यांनी जपला आणि आजही ते जपू शकतात। फक्त आपल्याला एक दोन गाय सांभाळण्याची आवश्यकता आहे। गायीचे अनेक फायदे, त्यातला हा एक फायदा आपल्या मनाचं डिप्रेशन दूर आपण करू शकतो। आणि गायींच्या बघा, ज्यांच्याकडे गायी आहेत ना त्यांना ते जाणवल, गायीच्या डोळ्यात डोळं घालून बघा, तिला जाणवतं या माणसाला काय कमतरता आहे। अहो, आमच्या या डवळ्या गायीच्या पुढे जर अचानक आपण पडल्याचं जर नाटक केलं ना, ती दावत उडून आपल्याकडे यायला बघते। अहो, इतकी ही जनावरं हुशार आहेत ना की असं आपण समजायचं ना की मानव सगळ्यात हुशार आहे। अहो, ही जनावरंसुद्धा खूप हुशार आहे। धन्यवाद, आभारी आहोत।